चल 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 उठ कॅमेरा उठे पोरा उठ की ते चल 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 निघालोय आम्ही आता। गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आहे आपला दुसरा दिवस दिव्यागरमध्ये। तर दुसऱ्या दिवसाची सुरुवातच मस्त झाली। सकाळी 7 वाजता उठलो एवढं थंडीमध्ये आणि निघालो आता आपण फिश मार्केटला, जसं लास्टच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो। तर बाय द वे काय होतं, तिकडे समुद्रातून मच्छी आणली जाते आणि तिथे एका ठिकाणी लिलाव होतो त्याचा। सो ते मार्केट आहे तिथे, बेसिकली ते बघायला चाललो आहे आणि मी कधी बघितलं नव्हतं। सो यश आपल्याला घेऊन चाललं आहे तिकडे, म्हणजे गुड्डू आपला मित्र। ॲक्टिव्ह बघून काय वाटतंय का, बत्ताला कलर दिला असं वाटतं। कोणतं मार्केट आहे ते, फिश मार्केट? भरत खोल नावाचं फिश मार्केट आहे। बघू आता जाऊन आणि थंडी भरपूर असते। ऑलमोस्ट 8 वाजत आले, योग्य अजून उठला नाही, त्यामुळे आम्ही दोघेच चाललो येतो। ॲक्च्युली मला आता सुरमई खूप आवडली, घरी आमच्या आवडीने खातात। असं खरा मासा महाग आहे आणि आम्ही येताना एक मूर्खपणा केलं की येताना घाईमध्ये आलो आणि पॉकेट विसरलो। आता पैसे परत आमच्याकडे, आम्ही असं झालो तोंडवर करत, आता मासा तर घ्यायचा आहे, काही ऑप्शन नाही। आता परत जाऊन आम्हाला पैसे घेऊन यावं लागेल, तोपर्यंत माहीत नाही हा मासा इथे राहील की नाही। पण बाय द वे मार्केट मस्त, आम्ही पहिल्यांदा फिश मार्केट बघितलं, एवढं मस्त मस्त। याचे किती सुरमईचे हो? 1000 कमी होतील तरी कितीला देणार? 300 पर्यंत देते, 400 ला देता, 700 रुपये द्या तुला भावा सर्वात मग खायची वस्तू आहे, खायची वस्तू आहे, समजून घ्या जा। हो काकी, 2-3 महिने खाशील, एक बोटीशी जेवशील पाणी ओतून। 400 पर्यंत द्या, मग मी लगेच घेऊन येतो पैसे। आणि या हॉटेलला इथूनच मच्छी घेऊन जाईन आम्ही, लागेल तर टाळा लावून आलोय आम्ही। या जावा आपण हवी ते 400 ला देताय तर मग मी येतो, नाही तर मग मी येत नाही। 700 रुपये 600 द्या भवानी करतांचा, नाही 500 चला। 500 घ्या, 500 तुमचं नाही आमचं नाही, 500 घ्या। ठेवता तर मग बाजूला ठेवा, आम्ही चल तयार झाले। सुरमईची आपल्याला आवडलेली 1000 रुपये त्यांनी 500 रुपयाला लावले। सो आता जाऊन पैसे आणले नव्हते, आम्ही पैसे जाऊन घेऊन येतो आणि त्यासोबतच बघतो कोणत्या अजून ताजी मच्छी घेता येते काय। पण आता प्रॉब्लेमच झाला, कॅश आम्ही सर्व रात्री संपवले आणि आता त्यासाठी ATM शोधावं लागणार आहे आम्हाला। ATM आता हो अथक प्रयत्नानंतर आम्हाला यश मिळालं आहे। ओके, आलो घरी, पॉकेट वगैरे घेतलं, बाईक वगैरे घेऊन आलो, बघतोय पॉकेटमध्ये कॅशच नाही। सो आता ATM खेळतो, एका ATM मधून जाऊन आलो, तिथे कॅश नव्हती। सो आता पाठी दुसऱ्या ATM मध्ये आलो, आता बघतो तिथे तरी कॅश आहे काय, कॅश असेल तर हे होती। तुझ्यामुळे ना 2000 फक्त, तेवढं माझ्याकडे बॅलन्स पण नाही। बवाल मत कर। फक्त ती सुरमई नाही जायला पाहिजे, फक्त सुरमई नाही जायला पाहिजे।
आलो मार्केटमध्ये, आता बघूया तो आहे की नाही. आहे. तर मस्तपैकी मच्छी अशी आपली पॅक करून घेतली इथे, जेणेकरून अशी वास नाही मारणार आणि जाईपर्यंत चांगली राहील. तर बाय द वे मला माहीत आहे मगाशी आम्ही बराच भाव केला मच्छी घेताना, तर तुम्ही लोक विचारणार की यार कुठे हॉटेलमध्ये जाताना या मॅगडीमध्ये जाताना कधी भाव करत नाही, पण इथे कसा केला. ॲक्च्युली हा लिलावच होता मच्छीचा आणि इथे भाव करून घेतलं नाही तर काय घेतलं मग, बरोबर आहे. आणि म्हणून भाव केला, मजूत भाव केला. आपल्याला 1000 रुपयाची सुरमई 500 रुपयाला मिळाल्या आणि दुसऱ्या ताज्या सुरमई घेतल्या 500 रुपयाच्या सुरमई, त्या 500 रुपयामध्ये 2 वाट्या घेतल्या आपण. मस्त असं झालेलं आपले डील आता. आणि बाय द वे संक्रांत असल्यामुळे बोलतात की महाग आहेत, तरी पण त्याच्यापेक्षा आणखी स्वस्त असतात. दादा डील तर आपल्याला चांगली मिळाली. चला आता कालपासून आलो इथे, कालपासून घरी फोन नाही गेला, तो घरचे आई तर रागवलेच असणार, पण त्यासाठी घेतले मी सुरमई. घरचे खुश सुरमई घेतल्या. आता खरा मासा पाहिजे आम्ही गावावरून आणतो आणि इथे मस्त 1-2 महिना खात असते, तसे सुरमई पण घेतले खरा मासा. आणि बाय द वे मला माहिती आहे तुम्हाला सकाळपासून बोलायची इच्छा झाली असेल की आंघोळ नाही केली, मला पण माहिती आहे. आणि आपला पारूचा मित्र पण आपल्यासोबत झोपलेला भागापासून आला नव्हता, आता आल्या मार्केटमध्ये. हे साफ करायला विसरू दे, पहिले लिंबू पाणी चहा पिऊया पहिला. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली. तर काल आपण आलो इथे, कालपासून तुम्हाला सांगितलंच नाही की आपण आलो कुठे. तर आपण आलो आहे दिव्यागरमध्ये आर्यन हॉटेलमध्ये. तर थोडक्यात ते तुम्हाला मी एकदा हॉटेल दाखवून देतो. मस्त असं हॉटेल आहे, मस्त अशी सर्व्हिस दिलेली आहे आम्हाला इथे. एकदा ते जरा हॉटेल बघून घ्या. चला तर मित्रांनो, निघायची वेळ झाली. खरं तर कुठेही पिकनिकला जातो ना आपण, तिथून घरी जायची इच्छा होतच नाही, माहीत का. जिथे जातो तिथे रमून जातो. आणि निघालो आपण आत्ता इथून. आणि बाय द वे थोडं आज फिरायचं होतं, पण जास्त वेळ न फिरता, कारण आपण सकाळची फिश घेतले, मच्छी घेतले, ती लवकरात लवकर घरी जायला पाहिजे, नाही तर पुन्हा ती वास वगैरे येईल तिथं. त्यामुळे थोडं लवकरच निघतो. 2 वाजलेत आत्ता आणि आता निघतो आम्ही. तर मस्त पाहुणचार गेला, गुड्डू आवडलं मला. आपण याच्या हॉटेलमध्ये आलेलो दिव्यागरला. आर्यन तर एक्झॅक्टली कुठे येतं, कोणाला जर यायचं असेल तर कसं येऊ शकतात तिथे? पहिली गोष्ट तर दिव्या हे हॉटेल माझं नाही आहे, स्वतःच काम करतं. मुंबईपासून 180 किलोमीटर आणि पुण्यावरून सुद्धा 180 किलोमीटर. इथे येण्यासाठी तुम्ही मसळ्याला आलात, मसळ्यावरून एक श्रीवर्धनला फाटा जातो आणि एक दुसरा दिव्यागरला जातो. तर तुम्ही मसळ्यावरून दिव्यागर तुम्हाला जवळ 18 किलोमीटर आहे. तर म्हणजे इथे राहून पण आजूबाजूचे प्लेसेस कव्हर करू शकतो, फिरू शकतो आपण. अगदी 35 किलोमीटर श्री हरिहरेश्वर आहे. श्रीवर्धन 18 किलोमीटर आहे, दिघी पण 13 किलोमीटर. पण इथे आल्यावरती दुसरीकडे जायची इच्छा झाली नाही आम्हाला कुठे. मस्त दिव्यागर वगैरे. तर चला आम्ही निघतो इथून फायनली. आणि आता काय आहे ना, फुल लोडेड झालो आम्ही. आणि कुठे मध्ये ब्रेक वगैरे तर घेणार नाही, कारण आता नाश्ता वगैरे फुल पोट भरून केला. सो मे बी आता डायरेक्ट आपण घरीच भेटू. घरी गिव्हअवेचा विनर अनाऊन्स करायचं आहे. विसरलात का? पण माझ्या लक्षात आहे, घरी जाऊन गिव्हअवेचा विनर अनाऊन्स करू आपण. तर काय पोहोचलो फायनली घरी. तिथून 2 वाजता निघालेलो आहे, ते 7 वाजता पोहोचलो. तरी बऱ्यापैकी अंतर कव्हर केलं. रस्ता खराब असताना देखील. तर येताना मी घसालो तुम्हाला सांगतो. येताना ही बॅग होती आपल्या टँक बॅग जिथे असते, तिथे कॅमेऱ्याची बॅग बाहेरच होते, कारण बॅगमध्ये ती सुरमई घेतलेली ती होती. आणि त्यानंतर एक एक्स्ट्रा ॲडिशनल डब्बा आपला हा वाढला. याच्यामध्ये सुरमई मासे घेतलेले, पण ते ताजेवाले होते. सो मग याला कसं आणलं असेल, कारण पाठीमागे घेऊन पण बसता येत नव्हतं योगेशला. मग याला काय केलं, हुडीमध्ये घातलं माझ्या आणि त्याला टँक बॅग वरती ठेवलं. त्या हुडीचे जे 2 हात आहेत त्याला माझ्या गळ्याला बांधलं आणि मग घेऊन आलो इथपर्यंत. ओके, मला माहिती आहे मी 2 दिवस आंघोळ गेले नाही असं दिसतोय. थोडा वेळ मी फ्रेश होतो आणि पटकन येतो, कारण गिव्हअवे तुम्हाला द्यायचं. मी सुद्धा एक्सायटेड आहे गिव्हअवेचा विनर तुम्हाला सांगण्यासाठी. तो थोडासा फ्रेश होतो पटकन आणि मग घेतो. आणि पाठी त्या घरावरती जाऊ नका, ते बंद आहे बरेच दिवस झालं. सो 7 वाजले, 7 वाजता आलो आहे. फ्रेश होतो आता मी. चलो
काय बोलू यार तुम्हाला, तुम्ही तर गिव्हअवेच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला खरं तर धर्मसंकटात टाकलेलं आहे तुम्ही. कारण एवढ्या लोकांनी कमेंट केलं, त्यामधल्या एवढ्या लोकांना निवडणं खरंच खूप कठीण आहे. त्यामुळे आपल्या गिव्हअवेमध्ये मी थोडासा चेंज केलेला आहे. तर पहिल्यांदा गिव्हअवेचे विनर मी 3 निवडणार होतो, पण तुमच्या एवढ्या छान छान कमेंट बघून मी थोडासा त्यामध्ये चेंज केला आणि आता टोटल गिव्हअवेचे विनर असतील 10. टोटल 10 गिव्हअवेचे विनर असतील, कारण तुम्ही कमेंटच एवढ्या छान छान केलेत यार. थँक्यू त्यासाठी. तर पहिल्यांदा गोष्ट मी बोलतो तुम्हाला, गिव्हअवे कोणाचा असो, माझा असो, कोणाचाही असो गिव्हअवे, पहिल्यांदा तुम्ही नीट ऐका, नीट वाचा किंवा नीट बघा तो काय समोरचा बोलतोय. कारण बऱ्याचदा गिव्हअवेमध्ये ट्विस्ट असते. ठीक आहे, मी तसंच केलं होतं. तर आणि त्यामध्ये 98% लोक त्याचा शिकार झालेत. 98% लोकांनी त्याचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. खरं तर एकाने त्याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि एक त्याच्या आसपास होता. ठीक आहे, तर प्रश्न होता की आपण सातारा राईड किती वेळा केली, राईड म्हणजे आपण बाईकवरून सातारा किती वेळा गेलो, हा प्रश्न होता. तर या प्रश्नाला बऱ्याच लोकांनी अशा वेमध्ये घेतलं की मी फक्त सातारला किती वेळा गेलोय, हा विचार नाही केला की मी राईड किती वेळा केले. हे मी सगळ्याच ठिकाणी मेन्शन केलेलं. इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये, आपल्या युट्यूबच्या कम्युनिटी टॅबमध्ये, इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये, इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये आणि युट्यूबवरती सुद्धा. तो झालं गिव्हअवे तर झालेला आपला आणि तो मला आता विनर सांगायची वेळ आलेली आहे. तो पहिल्यांदा मी 3 कॅटेगरी ठेवलेला, फर्स्ट, सेकंड, थर्ड पासून सुरुवात करूया. तर मी काय करणार आहे, मी कोणाच्या कमेंट नाही वाचत बसणार, कारण कमेंट वाचायला गेलं तर बऱ्याचसा व्हिडिओ मोठा होईल. मी फक्त विनरचं नाव घेईन आणि जमल्यास बाजूला मी त्याची कमेंटचा स्क्रीनशॉट टाकेन. सो स्वतः 3ऱ्या कॅटेगरीमधल्या विनर पासून आपण सुरुवात करूया. तर मी नावं घेईन आणि साऱ्या स्क्रीनशॉटमध्ये त्यांची कमेंट असेल ते एकदा नक्की वाचा पॉज करून, कारण मी पटपट सांगणार आहे. तर आपल्या 3ऱ्या कॅटेगरीचे विनर आहेत अस्मिता विचारे, सुप्रिया चव्हाण, विक्रम सागते, कुणाल एडिटिंग, सूरज देशमुख, धनश्री मोहिते. तर या लोकांना आपल्या चॅनलकडून मिळतो एक राऊंड बॅच. आता आपण दुसऱ्या कॅटेगरीमध्ये, दुसऱ्या कॅटेगरीचे विनर मी 3 सिलेक्ट केले ज्यांना लॅनियार्ड मिळणार आहे. सो मी त्यांची नावं घेतो आता. कल्पेश शिंदे, SP क्रिएशन आणि प्रसाद राजे. तर या तिघांमध्ये SP क्रिएशनची कमेंट अशी होती जी मी विचारलेल्या प्रश्नाला हुबेहूब मॅच करत होती. पण मी याला विनरमध्ये कन्सिडर नाही करत आहे, कारण हा माझा भाऊ आहे आणि तुम्हाला असं वाटायला नको की काहीतरी मिक्सिंग होते, काहीतरी मिसळ भेसळ काहीतरी गिव्हअवेमध्ये होतंय. सो हे न होण्यासाठी मी त्याला सेकंड प्राइजमध्ये ठेवलेलं आहे. आणि जो फर्स्ट प्राइज ज्याने जिंकलेलं आहे, ज्याने आपलं टी-शर्ट जिंकलेलं आहे, तो आहे निलेश जाधव. त्याने सुद्धा एकदम बरोबर उत्तर दिलेलं नाही, पण तो उत्तराच्या आसपास होता. कारण आपल्या गिव्हअवेमध्ये ट्विस्ट होता. सो मे बी माझा भाऊ सोडला तर तो कोणालाच नाही कळाला. पण मी माझ्या भावाला गिफ्ट न देता आत्ताच्या आपल्या गिव्हअवेचा विनर असणार आहे निलेश जाधव. सो कॉंग्रॅच्युलेशन्स निलेश जाधव, तुला आपल्या चॅनलच्या टी-शर्ट आणि त्यावरती इंडिव्हिज्युअल तुझं नाव प्रिंट करून मिळेल. फक्त त्याचंच नाही, सगळ्यांच्या गिफ्टवरती सगळ्यांचे नाव इंडिव्हिज्युअल प्रिंट असणार आहे. सांगा तुम्हाला मग आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब केलं नसेल, या कोणी पहिल्यांदाच बघत असेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा. आणि काय बोलू यार, असंच प्रेम देत राहा, असंच सपोर्ट करत राहा आणि मग काय, मी अशाच व्हिडिओ घेऊनच जाईन तुमच्यासाठी. चलो गाईज, बाय, टेक केअर. एडिटिंग टाइम. आणि गोष्ट महत्वाची ती म्हणजे मी यार तुम्हाला गिफ्ट देणार कशाला. तर यासाठी काय करायचंय, मी ज्या विनरची नावं घेतली त्या लोकांनी मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायचंय, मला इंस्टाग्रामवरती मेसेज करायचंय, तुमचं नाव, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचा ॲड्रेस, जेणेकरून मी ते गिफ्ट तुमच्यापर्यंत एकदम सहजरित्या पोहोचू. ठीक आहे, तर जे काही गिफ्ट असेल ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ज्या लोकांना गिफ्ट नाही मिळालं यार, तुम्ही खरंच नाराज होऊ नका. खरंच मला यार सगळ्यांच्याच कमेंट आवडल्या, पण नाही सगळ्यांना गिफ्ट देणं पॉसिबल होत आहे. सो आय होप की तुम्हाला समजून घ्याल. सो नेक्स्ट गिव्हअवेमध्ये आपण पुन्हा ट्राय करू, पुन्हा काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येऊ. सो यावेळी सांभाळून घ्या यार. खरंच सॉरी आणि थँक्यू सपोर्टसाठी.